Hello my dear students, today we see our new topic, limit of a function. Okay, so first we see some definition. So first definition be the square neighborhood. The what is the square neighborhood of the point? So see, the set of all points xy, the set of all point xy such that mod of x minus a is less than delta and mod of y minus b is less than delta, where delta is greater than 0, is called as a square delta neighborhood of a point AB. Okay, and it is denoted by n delta of AB. So see here, what is the square neighborhood? Okay, so we have to find the square neighborhood of the point AB. So see here, if we draw a figure, here x axis, here y axis. Suppose this is a point AB and we have to find the square neighborhood of this point. Okay, so see here, we draw a square neighborhood of the point AB. Okay, so this is the square neighborhood of the point AB. So here distance be the delta distance, this distance be the delta distance, this distance be the delta, that means whole distance be the 2 delta. Here distance be the delta, here delta, so this is the 2 delta. जर तुम्ही बघितलं इथे तर पॉइंट ए बी पासनं हे जे डिस्टन्स आहे किती आहे डेल्टा, हे किती असणार आहे 2 डेल्टा, स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर डेल्टा नेबरहूड. ओके, सो दिस इज द स्क्वेअर डेल्टा नेबरहूड ऑफ द पॉइंट ए बी. सो सी हियर डेफिनेशन, दी सेट ऑफ दोज पॉइंट्स ऑफ एक्स वाय, जे R2 मधले असे पॉइंट्स एक्स वाय की त्यांचं डिस्टन्स ए आणि बी पासून किती असणार आहे डेल्टा, लेस दॅन डेल्टा, नॉट डेल्टा, लेस दॅन डेल्टा, त्यांचं काय असणार आहे डिस्टन्स असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघा मोठी फिगर काढते म्हणजे तुम्हाला कळेल. सी हियर, इफ वी ड्रॉ दिस figure, see here, this is x axis, this is y axis. if we take here point xy, तुम्ही ह्या नेबरहूड मधला कुठलाही पॉइंट घेतला एक्स वाय पॉइंट, तर त्या पॉइंटचं डिस्टन्स ए बी पॉइंटपासून किती असणार आहे लेस दॅन डेल्टा असणार आहे. बघा हे जे डिस्टन्स आहे किती आहे डेल्टा आहे. तुम्ही यातला कुठलाही पॉइंट घ्या, इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या, कुठेही घ्या, तो कुठला पाहिजे ह्या स्क्वेअर डेल्टा मधला जर तुम्ही पॉइंट कुठलाही घेतला तर त्याचं डिस्टन्स ए बी पासून काय येणार आहे लेस दॅन डेल्टा असणार आहे. आणि असे सर्व पॉइंट की ज्यांचं डिस्टन्स ए बी पासून काय येत आहे लेस दॅन डेल्टा येत आहे, अशा सर्व पॉइंटचा सेट म्हणजेच काय असतो स्क्वेअर नेबरहूड ऑफ द पॉइंट ए बी. डेफिनेशन लक्षात आली का? स्क्वेअर नेबरहूड ऑफ ए बी, दोज set of those points xy such that mod of x minus a is less than delta and mod of y minus b is less than delta. असे सर्व xy पॉइंटचा सेट की त्यांचा डिस्टन्स, एक्सचं डिस्टन्स ए पासून काय असणार आहे लेस दॅन डेल्टा आणि वायचं डिस्टन्स बी पासून काय असणार आहे लेस दॅन डेल्टा. आता इथे आपण काय घेतलं मॉड्युलस घेतलेलं आहे. मॉड ऑफ एक्स मायनस ए म्हणजेच काय डिस्टन्स आहे, दिस इज अ डिस्टन्स. तुम्ही जर रिअल लाईन घेतली आर, इथे जर ए पॉईंट असेल, इथे बी पॉईंट असेल, यांच्यामधलं डिस्टन्स कसं फाइंड करतो आपण मॉड ऑफ ए मायनस बी. ओके, सो दिस इज अ डिस्टन्स. सी हियर, this is in 2 dimensional, so here x and y, a and b, y axis distance आणि x axis distance दोघंही असणार, म्हणजे a मायनस एक्स अँड b मायनस वाय, किंवा मॉड असल्यामुळे x मायनस ए काय आणि मॉड ऑफ a मायनस एक्स काय असणार आहे सेमच असणार आहे, बिकॉज वी टेक मॉड
why we take here mod? Because it is a distance and distance is always positive. So here we take a mod. स्क्वेअर डेल्टाची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. सो नेक्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ ए सर्क्युलर नेबरहूड. वी नो द नेबर्स. आपण नेबर्स म्हणजेच काय असतात, आपले नेबर्स कुठले असतात, घराजवळचे जे राहणारे ते आपले काय असतात, नेबर्स असतात, बरोबर ना. मग इथे काय आहे, नेबरहूड तर आहे, सर्क्युलर नेबरहूड. नेक्स्ट डेफिनेशन बी द सर्क्युलर नेबरहूड. सर्क्युलर नेबरहूड सेम जसं स्क्वेअर नेबरहूड होतं तसं इथे काय असणार आहे, सर्क्युलर नेबरहूड. जर तुम्ही कुठलाही पॉईंट ए बी घेतला तर त्याचं सर्क्युलर नेबरहूड कसं येणार आहे, त्याच्या जवळचे पॉईंट. असे पॉईंट्स एक्स वाय की ज्यांचं डिस्टन्स ए बी पासून काय असेल, लेस दॅन डेल्टा. दॅट मीन्स इन अ सर्क्युलर नेबरहूड वी हॅव द कंडिशन. See here we have the condition for a circular neighborhood x minus a bracket square plus y minus b bracket square is less than delta. Okay. असे those points of x y which satisfy this condition. X minus a square plus y minus b square is less than delta. जे ए बीच्या नेबरहूडमध्ये अशा सर्व पॉईंटचा सेट असणार आहे की जे काय करतील ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. जर तुम्ही इथला या सर्क्युलर मधला कुठलाही पॉईंट घेतला तर त्याने काय केली पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, तरच हे जे आहे हे काय असणार आहे, सर्क्युलर नेबरहूड ऑफ द पॉईंट ए बी. येते लक्षात. ओके. So for a circular neighborhood we have the condition x minus a bracket square plus y minus b bracket square is less than delta, where delta is greater than 0. Delta is a positive distance. Okay. आणि very small distance. delta काय असणार आहे, एकदम स्मॉल डिस्टन्स असणार आहे, स्मॉल पॉईंट असतो, तो स्मॉल नंबर असतो, पॉईंट नाही सॉरी स्मॉल नंबर असतो की तो काय असतो, ग्रेटर दॅन 0 असतो. नेबरहूड म्हणजे काय असतं, ए बीच्या जवळचे पॉईंट. मग ते स्क्वेअर म्हटलं तर तिथे काय येणार आहे, स्क्वेअर असणार आहे. आणि सर्क्युलर म्हटलं तर काय असणार आहे, ते सर्क्युलर नेबरहूड. त्या सर्कलमध्ये त्याच्या आसपासचे पॉईंट्सचा सेट म्हणजे त्याचं काय असणार आहे, सर्क्युलर नेबरहूड. ओके. सो नेक्स्ट डेफिनेशन बी द व्हॉट इज द इंटेरियर पॉईंट. आता जर तुमच्याकडे एखादा सेट दिलेला असेल, बघा आता इथे आपण 2 डायमेन्शन 2 व्हेरिएबल आणि 3 व्हेरिएबल वी हॅव अ कॅल्क्युलस ऑफ ए सेव्हरल व्हेरिएबल्स. आपल्या कोर्सचं नाव काय, कॅल्क्युलस ऑफ ए सेव्हरल व्हेरिएबल्स. म्हणजे तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त 2 or 3 व्हेरिएबलचं इथे काय करतोय, आपण स्टडी करतोय. 2 or 3 व्हेरिएबल्ससाठी आपण इथे कन्सेप्ट बघतोय. तर तुम्हाला आता नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, इंटेरियर पॉईंट. इंटेरियर पॉईंट. सो तर कुठल्या पॉईंटला तुम्ही इंटेरियर पॉईंट म्हणणार आहे, तर बघा इफ वी टेक हिअर एनी सेट डी. तुम्ही कुठलाही एक सेट डी घेतला तर हा पॉईंट ए बी हा कधी ह्या सेटचा इंटेरियर पॉईंट असणार आहे, जेव्हा तुम्ही याच्यासाठी काहीतरी नेबरहूड कन्सिडर कराल. ओके. इफ वी कन्सिडर ए neighborhood and we denoted neighborhood by the n delta of AB. n delta of AB be the delta distance. हे काय असतं, डेल्टा डिस्टन्स, स्मॉल डिस्टन्स. म्हणजे कुठलाही पॉईंट घेतला एक्स वाय तर त्याचा डिस्टन्स ए बी पासून काय असतं, लेस दॅन डेल्टा असतं. दिस इज द नेबरहूड ऑफ द पॉईंट ए बी. जर तुम्ही ह्या पॉईंट ए बीचं नेबरहूड घेतलं तर तो नेबरहूड जो सेट आहे एन डेल्टा ऑफ ए बी तो कुठे कंटेन पाहिजे, डी मध्ये पाहिजे. हा पूर्ण सेट त्या ए बीचं नेबरहूड कुठे गेलं पाहिजे, डी मध्ये गेलं पाहिजे, तरच तो काय होणार आहे, इंटेरियर पॉईंट असणार आहे. सो सी द डेफिनेशन. सपोज वी हॅव अ डी इज अ region
D is region in R2. बरोबर, आपण D region म्हणजेच काय, D सेट घेतलाय, कुठे घेतलाय, R2 मधले घेतलेला. बरोबर, दिस इज x axis, दिस इज y axis in R2. सो अ पॉइंट AB बिलोंग्स टू द D. हा जो पॉइंट घेतलाय AB पॉइंट, हा कुठे आहे, सेट D मधलाच आहे. ओके, अ पॉइंट AB बिलोंग्स टू द D इज अन इंटिरियर पॉइंट ऑफ D. हा कधी इंटिरियर पॉइंट असणार आहे डीचा, इफ देर एक्झिस्टेड डेल्टा ग्रेटर दॅन 0. तिथे असं डेल्टा ग्रेटर दॅन 0 एक्झिस्ट होतं, सच दॅट कुठली कंडिशन सॅटिस्फाय होते, एन डेल्टा ऑफ ए बी इज कंटेन इन डी. एन डेल्टा ऑफ ए बी कंटेन इन डी. त्या पॉईंटचं नेबरहूड कुठे गेलं पाहिजे, त्याच सेटमध्ये गेलं पाहिजे, तरच ते काय होतं, तरच तो पॉईंट काय होतो, इंटिरियर पॉईंट होतो. आली लक्षात डेफिनेशन. If we consider any set in R2, okay, if we consider any set in R2 and if we have the point AB which is belongs to the D, okay, which is belongs to the D, this point is said to be interior point of AB if for any delta greater than 0. तिथे काहीतरी असा डेल्टा एक्झिस्ट होतो, पॉझिटिव्ह डेल्टा, की जेव्हा तुम्ही त्या पॉझिटिव्ह डेल्टाने ए बीचं काय घेता, नेबरहूड घेता, तर ते नेबरहूड कुठे जाणार आहे, ह्याच सेटमध्ये. हा जो सेट आहे डेल्टा, एन डेल्टा ऑफ ए बी, हा कुठे गेला पाहिजे, डी मध्ये असला पाहिजे, म्हणजे डीचा सबसेट असला पाहिजे, तरच ते काय होतं, एन डेल्टा ऑफ ए बी, सॉरी ए बी, पॉइंट ए बी बी द इंटिरियर पॉइंट ऑफ द डी. ओके, सपोज आपण पॉइंट ए बी घेतला इकडे असेल आणि त्याचं नेबरहूड घेतलं बघा इकडे, तर हे जे नेबरहूड आहे हे डी मध्ये कंटेन आहे का, नाही आहे, त्याचा काहीचा पार्ट कंटेन आहे, बाकीचा पार्ट आहे का, नाही, पूर्ण नेबरहूड डी मध्ये कंटेन आहे का, नाही. सो इट इज नॉट ए इंटिरियर पॉइंट ऑफ डी. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन, बाउंड्री पॉइंट ऑफ डी. व्हॉट इज द बाउंड्री पॉइंट. जर तुम्ही सेट डी सेट घेतला तर ह्या सेटचे बाउंड्री पॉइंट्स कुठले असतात बघा, तुम्हाला माहितीच आहे बाउंड्री म्हणजे काय असते. ओके, दिस इज द बाउंड्री ऑफ दिस सेट. ओके, तर बाउंड्री पॉइंट्स कुठले असणार आहे, याच्यावरचे, ह्या बाउंड्रीवरचे जे पॉइंट आहे हे काय असणार आहे, बाउंड्री पॉइंट ऑफ द सेट डी. ओके, तर त्याच्यासाठी कंडिशन काय असणार आहे, इफ वी टेक अ पॉइंट ए बी, दिस पॉइंट ए बी इज सेड टू बी अ बाउंड्री पॉइंट ऑफ डी इफ वी टेक देअर डेल्टा नेबरहूड एन डेल्टा ऑफ ए बी. सो द इंटरसेक्शन ऑफ एन डेल्टा ऑफ ए बी विथ डी इज नॉन एम्प्टी. बघा कंडिशन काय असते, एन डेल्टा ऑफ ए बी intersection D is not equal to 5 and n delta of AB intersection with D dash is not equal to 5. जे तुम्ही जर D सोबत त्याचं इंटरसेक्शन घेतलं नेबरहूडचं, तर ते काय पाहिजे, नॉन एम्प्टी पाहिजे, म्हणजे काहीतरी पॉईंट्स दोघांमध्ये काय असणार आहे, कॉमन असणार आहे. नॉट इक्वल टू 5 म्हणजे काय, त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये कुठला तरी पॉईंट असणार. इंटरसेक्शन म्हणजे काय असतं, त्यांचे कॉमन पॉईंट्स असतात. बरोबर, मग यांच्यामध्ये काहीतरी कॉमन पॉईंट असणार आहे. आणि अजून एक कंडिशन कुठली, एन डेल्टा ऑफ ए बी इंटरसेक्शन डी डॅश इज नॉट इक्वल टू 5, जे ह्या दोघांमध्ये पण कुठला तरी एक कॉमन पॉईंट पाहिजे. आता डी डॅश म्हणजे काय असतो, डीचा कॉम्प्लिमेंट. बघा डी डॅश म्हणजे काय असणार आहे, डीचा कॉम्प्लिमेंट. डीचे इलेमेंट सोडून उरलेला पार्ट म्हणजे डीचा काय असतो, कॉम्प्लिमेंट असतं. ओके, हे तुम्हाला माहीतच आहे, सर्व बेसिक आहे. जर ह्या दोघंही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर ए बी काय असणार आहे, बाउंड्री पॉइंट ऑफ द सेट डी. ओके, सो दिस इज द बाउंड्री पॉइंट ऑफ द सेट डी. नेक्स्ट डेफिनेशन विथ द exterior point. So the boundary point may or may not belongs to the D. Okay, a point AB belongs to the set D is called an exterior point of D if
there exists deleted delta neighborhood and delta of AB all of whose points do not belongs to the D. काय असणार आहे एक्सटेरियर पॉईंट म्हणजे कुठला त्या सेटच्या बाहेरचा पॉईंट हा पॉईंट ए बी तर बघा बाहेर पॉईंट घेतोय आपण हा कधी एक्सटेरियर पॉईंट असणार आहे जर तुम्ही याचा डेल्टा नेबरहूड फाइंड केलं तर ते नेबरहूड डी मध्ये कंटेन होईल का नाही तर त्याचा नेबरहूड डी मध्ये कंटेन होत नाही म्हणजेच तो काय असणार आहे एक्सटेरियर पॉईंट ऑफ द सेट डी बघा आता आपण कुठले कुठले डिस्कस केले पॉईंट फर्स्ट पॉईंट इंटेरियर पॉईंट सेकंड बाउंड्री पॉईंट अँड थर्ड एक्सटेरियर पॉईंट ओके तुम्हाला समजलेच असतील मी एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजून सांगते बघा इथे डी रिजन आपण घेतला आहे 2 डायमेन्शनलमध्ये डी रिजन म्हणजे डी सेट घेतलेला आहे आपण एक ओके तर आतले जे पॉईंट्स आहे हे काय असणार आहे इंटिरियर पॉईंट असणार आहे कडेचा बाउंड्रीवरचा पॉईंट काय असतो बाउंड्री पॉईंट असतो आणि बाहेरचे डीच्या बाहेरचे पॉईंट्स काय असणार आहे त्याचे एक्सटेरियर पॉईंट असणार आहे okay so AB is said to be interior point if interior point कधी असणार आहे if n delta of AB is contained in D त्याचा नेबरहूड पूर्णपणे कुठे कंटेन पाहिजे D मध्ये कंटेन पाहिजे आणि ही बाउंड्री पॉईंटची काय कंडिशन आहे n delta of AB इंटरसेक्शन D is not equal to 5 म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन पॉईंट पाहिजे बघा इथे जर तुम्ही नेबरहूड घेतलं तर हे सगळे पॉईंट काय नेबरहूडमध्ये पण आहे आणि डी रिजनमध्ये पण आहे इथे बघा दिसत नसेल तर इथे मी शेडेड रिजन केला आहे हा जो शेडेड रिजन आहे हा दोघांचा पण काय येतो कॉमन पॉईंट येतो नेबरहूडचे पण पॉईंट येतात त्याच्यामध्ये आणि डीचे पण पॉईंट येतात म्हणजेच काय येतं n delta of AB intersection D is not equal to 5 again n delta of AB intersection D dash is not equal to 5 या दोघंही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरच तो काय होणार आहे बाउंड्री पॉईंट होणार आहे एक जरी कंडिशन फेल गेली तरी तो बाउंड्री पॉईंट असेल का नाही तर सी हिअर इफ वी शेडेड दिस रिजन एक्सटर्नल पार्ट्स तर D dash म्हणजे काय असतो डी चे पॉईंट सोडून उरलेला पार्ट म्हणजे काय असतो डी डॅश असतो हा जो उरलेला पॉईंट पार्ट आहे पूर्ण हा काय झाला डी डॅश झाला तर हा बघा हा जो पार्ट आहे हा डी डॅशचे पण इलेमेंट येतात आणि नेबरहूडचे पण पॉईंट येतात दॅट मीन्स n delta of AB intersection D dash is not equal to 5 सो दिस इज द बाउंड्री पॉईंट आणि एक्सटर्नल पॉईंटसाठी काय कंडिशन आहे जर तुम्ही नेबरहूड घेतलं तर ते डी मध्ये कंटेन होईल का नाही जे n delta of AB does not contain in D काय कंडिशन असणार आहे हे जे नेबरहूड आहे हे डी मध्ये जाणार नाही सो दिस इज द AB बी द बाउंड्री एक्सटर्नल पॉईंट ऑफ द सेट D ओके थँक्यू